नमस्कार मित्रांनो, पाठ दुसरा 5 लोकोमोटर डिसॅबिलिटी अस्थिव्यंगांसाठी बहुविकलांगता, ऑर्थोपेडिक डिसॅबिलिटी, मल्टिपल डिसॅबिलिटीज व सेरेब्रल पाल्सी विद्यार्थ्यांसाठी सवलती। 1. ज्या महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तेच महाविद्यालयात या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून देण्यात यावे। शिकत असलेल्या महाविद्यालयाचं शरीराची योग्य स्थिती आणि बसण्यासाठी अनुकूल असे तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, सुये यांची विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करावी लागेल। तथापि यासाठी संबंधित महाविद्यालयाने विद्यापीठाची मान्यतापूर्व परवानगी घ्यावी। 2. ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता असलेले त्यांना उत्तरपत्रिका टाईप करणे किंवा लिहिण्यासाठी तसेच पूर्ण प्रश्नपत्रिका किंवा पत्रिकेचा काही भाग लिहिण्यासाठी लेखनिक घेण्यास परवानगी देण्यात यावी। जर हे विद्यार्थी स्वतः पत्रिका सोडवत असताना मध्येच थकले, पुढे प्रश्नपत्रिका सोडवू शकत नाही असे वाटल्यास त्यांना महाविद्यालयातील प्रत्यक्ष अध्यापकांनी संबंध नसलेल्या कोणत्याही कर्मचारी लेखनिक म्हणून देता येईल। हा कर्मचारी या विद्यार्थ्यांनी बोलीभाषी समजू शकत असावा। या लेखनिकांनी काळजीपूर्वक निवड करावी। हे लेखनिक बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सी, लोकोमोटर डिसॅबिलिटी विद्यार्थी काय सांगतो ते समजून लिहू शकेल असा असावा। 3. आकृत्या, नकाशे इत्यादी न काढण्यासाठी सवलत द्यावी लागेल। यांचे गुण त्याचे प्रमाणपत्र देण्यात येईल। 4. प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी या विद्यार्थ्यांना या विषयाची तोंडी परीक्षा, बहुपर्यायी उत्तरे असलेली देखील परीक्षा प्रात्यक्षिकावर आधारित देता येईल। छोटी परीक्षेत प्रात्यक्षिकावर आधारित प्रश्न विचारले जावेत। 5. या मुलांना अतिरिक्त सूचना किंवा संकेताची गरज भासते तेव्हा परीक्षकांच्या वेळी त्यांची बैठकीची वेगळी व्यवस्था करण्यात येईल। 6. अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी तांत्रिक कपातीचा वापर करण्यात यावा, उदाहरणार्थ संगणक व संगणक प्रणाली, व्हॉइस सॅनिटायझर। 6. प्रश्नांची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी संप्रेषण बोर्ड, कम्युनिकेशन बोर्डचा वापर करावा। 8. अनुकूलशील साहित्य व उपकरणाचा वापर करू देण्यात यावा, उदाहरणार्थ पेन्सिल। 9. हे विद्यार्थी जास्त दाब देऊन लिहिण्यात त्यांच्यासाठी आवश्यकतेनुसार कागद, उत्तरपत्रिका पानाची देण्यात यावी। 6. शारीरिक वाढ खुंटणे। ज्या महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तेच महाविद्यालय या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून देण्यात येईल। शिकत असलेल्या महाविद्यालयात शरीराची योग्य स्थिती आणि बसण्याच्या व्यवस्थितने अनुकूल तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, सूर्याची या विद्यार्थ्यांच्या व्यवस्था करावी। तथापि यासाठी संबंधित महाविद्यालयाने विद्यापीठाची मान्यतापूर्व परवानगी घ्यावी। 2. लेखनिक घेण्याची परवानगी देण्यात यावी। 3. आवश्यक असेल तर वाचनिक सूचना घेण्याची परवानगी द्यावी। 7. बौद्धिक क्षमता, मतिमंद, गतिमंद विद्यार्थ्यांना आकृत्या, नकाशे, तक्ते इत्यादी न काढण्याची सवलत देण्यात यावी। त्यासाठीचे गुण त्या विद्यार्थ्याला त्याच प्रमाणात देण्यात यावे। 2. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका टाईप करून लिहून देण्याची परवानगी प्रदान करण्यात यावी। त्यांना पूर्ण प्रश्नपत्रिकेचा काही भाग लिहिण्यासाठी लेखनिक घेण्यात परवानगी देण्यात येईल। हे विद्यार्थी स्वतः प्रपत्रिका सोडवता असताना मध्ये पुढे पत्रिका शकत नाही असे वाटल्यास त्यांना महाविद्यालय प्रत्यक्ष अध्यापनाशी संबंध नसलेला कोणताही कर्मचारी लेखनिक म्हणून घेता येईल। हा कर्मचारी या विद्यार्थ्याने बोललेली भाषा समजून शकत असावा। हा लेखनिकांची काळजीपूर्वक निवड करावी। हा लेखनिक अक्षम विद्यार्थी काय सांगतो ते समजून लिहू शकेल असा असावा। 3. प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी त्या विद्यार्थ्यांना त्या विषयाची गोडी परीक्षा, बहुपर्यायी उत्तरे असलेली लेखी परीक्षा प्रात्यक्षिकावर आधारित देता येईल। तोही परीक्षेत प्रात्यक्षिकावर आधारित प्रश्न विचारले जातात। 4. या गटात मोडणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची कारकौशल्ये विकसित असतात। यांचा विचार करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिल, पेन, ग्रिपर, गणकयंत्र वापरण्याची परवानगी द्यावी। 5. आवश्यकतेनुसार प्रौढ लेखनिक देण्यात यावा। 8. मानसिक आजार, मेंटल लायनर। 1. या महाविद्यालय विद्यार्थ्यांना शिक्षण घेत आहेत ते महाविद्यालयात अथवा घराजवळ महाविद्यालय त्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून देण्यात यावे। 2. या विद्यार्थ्यांची परीक्षा वेगळ्या वर्गात घेण्यात यावी। 3. विद्यार्थी अचानक आक्रमक, हिंसक बनला तर परिस्थिती हाताळू शकेल असा
पर्यवेक्षक नेमावा. 4. लेखी परीक्षेऐवजी ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डर वापरून मौखिक परीक्षा घेण्याची परवानगी देण्यात यावी. 9. स्वमग्न विद्यार्थ्यांसाठी सवलती. 1. ज्या महाविद्यालयात हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ते महाविद्यालय या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून देण्यात यावे. त्यांना महाविद्यालयातच या मुलांसाठी विशेष तयार केलेले टेबल, टायपिंग मशीन, संगणक, गणकेंद्र, खुश यांची व्यवस्था करण्यात यावी. 2. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेतील टाईप करून वा लिहून देण्याची परवानगी देण्यात येईल. त्यांना पूर्ण उत्तरपत्रिका किंवा उत्तरपत्रिकेचा काही भाग लिहिण्यासाठी लेखनिक घेण्यास परवानगी देण्यात यावी. स्वतः प्रश्नपत्रिका सोडवत असताना चुकले पुढे पत्रिका सोडवू शकत नाहीत असे वाटल्यास त्यांना महाविद्यालयातील प्रत्यक्ष अध्यापकाशी संबंध नसलेल्या कोणत्याही कर्मचारी लेखनिक म्हणून घेता येईल. हा कर्मचारी या विद्यार्थ्यांनी बोलवलेली भाषा समजू शकत असावा. हा लेखनिकाची काळजीपूर्वक निवड करावी. हा लेखनिक ऑथेंटिसिटी विद्यार्थी काय सांगतील लिहू शकेल असा असावा. 3. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्याला खात्री वाटेल अशी व्यक्ती परीक्षा वर्गात उपस्थित लिहू शकेल असा असावा. राहण्याची परवानगी देण्यात यावी. 4. विद्यार्थ्यांना आकृत्या, नकाशे, तक्ते इत्यादी न काढण्याची सवलत देण्यात येईल. त्यांचे गुण त्या विद्यार्थ्याला त्या प्रमाणात घेण्यात येतील. 5. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परीक्षेस विद्यार्थ्यांना या विषयाची तोंडी परीक्षा, बहुपर्यायी उत्तरे असलेली लेखी परीक्षा प्रात्यक्षिकावर आधारित देता येईल. तोंडी परीक्षेत प्रात्यक्षिकावर आधारित प्रश्न विचारले जाते. 6. मौखिक मूल्यमापनासाठी लेखीचा पर्याय असावा. 7. आवश्यकतेनुसार प्रौढ लेखनिक देण्यात यावा. 8. आवश्यकतेनुसार वाचनिक प्रमोटर सूचक देण्यात यावा. 9. प्रश्नाचे उत्तर अपेक्षित शब्द मर्यादेपेक्षा कमी शब्द मर्यादेत लिहिता येईल. दीर्घोत्तर प्रश्नाची उत्तरे मुद्दे क्यू पॉइंट लिहिता येतील. विद्यार्थी दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये मुख्य मुद्द्याच्या अनुषंगाने उत्तर दिल्यास पर्यवेक्षकांची परीक्षेतील उत्तरामध्ये थोडक्यात विषयाच्या अनुषंगाने माहिती उत्तरे दिली आहेत का तपासून गुणगान करावे. 10. या विद्यार्थ्याची परीक्षा वेगळ्या वर्गात घेण्यात यावी. 11. अचानक उपचार करावे लागतील अशी स्थिती उत्पन्न झाल्यास किंवा परीक्षित कालावधीत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागल्यास अशा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांना पुनश्च परीक्षेची प्री एक्झाम परवानगी देण्यात यावी. विषय शिक्षक, महाविद्यालयाचे प्राचार्य, परीक्षा विभाग प्रमुखांनी यांनी यासाठी समन्वय साधावा. 12. या गटात मोडणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची कार्यकौशल्य अधिकारीत असतात याचा विचार करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारची पेन्सिल, पेन, ग्राफिक गणकयंत्र वापरण्याची परवानगी देण्यात यावी. अनिवार्य विषम सायन्स, गणित इत्यादी विद्यार्थ्याला त्याला झेपेल असा विषय निवडून परीक्षा देण्याची परवानगी देण्यात यावी. 10. मेंदू व मज्जापेशी काठिण्य विद्यार्थ्यांसाठी सवलती. ज्या महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत किंवा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्र म्हणून देण्यात यावे. 2. अचानक उपचार करावे लागतील अशा स्थिती उत्पन्न झाल्या किंवा परीक्षेच्या कालावधीत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागल्यास अशा विद्यार्थ्यांना भविष्याचा विचार करून त्यांना पुनश्च परीक्षेचे री एक्झाम परवानगी देण्यात यावी. विषय शिक्षक, महाविद्यालयाचे प्राचार्य व परीक्षक विभागाचे प्रमुख यांनी यासाठी समन्वय साधावा. 3. या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था वेगळ्या वर्गात करावी. वेळप्रसंगी स्पेशल पर्यवेक्षकाची नेमणूक करावी. परीक्षा विभाग प्रमुख, महाविद्यालयीन अधिकारी यांच्या परवानगीने आवश्यक असेल तर परीक्षा हॉस्पिटल अथवा विद्यार्थ्यांच्या घरी घेण्यात यावी. 4. लेखी परीक्षेऐवजी ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डर वापरून मौखिक परीक्षा घेण्याची परवानगी देण्यात यावी. धन्यवाद.